लोकसेवा न्यूज 24 तास सविस्तर बातमी। लडाखचे प्रसिद्ध अभियंता, शिक्षणतज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे। केंद्र सरकारने त्यांच्यावर लावलेली राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA अंतर्गत नजरकैद रद्द करत तात्काळ सुटकेचे आदेश दिले आहेत। हा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केला असून जवळपास 6 महिन्यांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे। या निर्णयामुळे देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। अटकेची पार्श्वभूमी। सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली होती। त्याआधी 24 सप्टेंबर 2025 रोजी लडाखमधील लेह येथे आंदोलनादरम्यान हिंसक घटना घडली होती। या घटनेदरम्यान पोलिसांच्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते। या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA अंतर्गत ताब्यात घेतले। अटकेनंतर त्यांना राजस्थानमधील जोधपूर सेंट्रल जेल येथे हलवण्यात आले होते। ते जवळपास 6 महिने तिथेच नजरकैदेत होते। सरकारने सुटका का केली? केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि त्या भागात शांतता व संवादाचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। सरकारने असेही सांगितले की वांगचुक यांनी NSA अंतर्गत ठरवलेल्या नजरकैदेचा कालावधीपैकी जवळपास अर्धा कालावधी पूर्ण केला आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार लडाखमधील विविध सामाजिक संघटना आणि स्थानिक नेत्यांशी संवाद सुरू आहे। प्रदेशातील प्रश्न संवाद आणि चर्चेद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे। आंदोलनाचा मुख्य मुद्दा। सोनम वांगचुक हे लडाखला राज्याचा दर्जा देणे आणि संविधानातील 6वी अनुसूची 6th शेड्यूल अंतर्गत संरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते। या मागणीला स्थानिक संघटना, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा होता। न्यायालयीन प्रक्रिया दरम्यान त्यांच्या अटकेविरोधात त्यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये याचिका दाखल केली होती। या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच केंद्र सरकारने नजरकैद रद्द करण्याचा निर्णय घेतला। सुटकेनंतरची प्रतिक्रिया। वांगचुक यांच्या सुटकेनंतर लडाखसह देशातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे। शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि स्थानिक हक्कांसाठी काम करणारे वांगचुक हे देशातील प्रभावी सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एक मानले जातात। पुढे काय? सोनम वांगचुक यांच्या सुटकेनंतर लडाखमधील राज्याचा दर्जा आणि 6वी अनुसूचीच्या मागणीबाबत पुन्हा चर्चा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता या विषयावर केंद्र सरकार आणि स्थानिक संघटनांमध्ये संवादातून तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकसेवा न्यूज 24 तास।